नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते. तर ऑप्शन क्रमांक 1 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 श्री वी.स. पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 चिनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो. पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखतो. तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यशोधक समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस तरवते. तर ऑप्शन क्रमांक 2 यकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले. तर ऑप्शन क्रमांक 3 मदन मोहन मालवीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश डॅश यांनी शपथ दिली. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना डॅश डॅश यांनी शपथ दिली. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप नंद्राजोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, LPG गॅसचे 2 घटक कोणते असतात. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन व आयसोब्युनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे. 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 1829 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, संयुक्त राष्ट्राच्या घटक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले. संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 भांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला. राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला. तर ऑप्शन क्रमांक 2 लोककल्याण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणता दिवस
जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 31 मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देतो? ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचायत समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अनिता अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील पहिली मेगा फूड रोजी सातारा येथे स्थापित महाराष्ट्रातील मेगा फूड पार्क हे रोजी सातारा येथे स्थापित केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 मार्च 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकर कुठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भागवत हे जैन तीर्थकर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कचनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पशु दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 7वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात? हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॅश डॅश हे औषध वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्पिरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद त्यानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद त्यानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुच्छेद 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? महाराष्ट्र राज्याने दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोविड मदत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भोगावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 25 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 रामनाथ कोविंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
42वा, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नाथसागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारताबाहेरील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, बर्फ उष्णतेचा डॅश डॅश आहे. बर्फ उष्णतेचा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, हाडांमध्ये डॅश डॅश हा तंतुमय घटक असतो. हाडांमध्ये डॅश डॅश हा तंतुमय घटक असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 कोलॅजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 किला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 8 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 एप्रिल 2016 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 कोकण किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाकडे खंडपीठ नाही? पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाकडे खंडपीठ नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, निजकवेत घेणे म्हणजे डॅश डॅश होय. निजकवत घेणे म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतःच्या मिठीत घेणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, संधी म्हणजे काय? संधी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 3 संधी साधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश डॅश यांनी स्थापना केली. आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश डॅश यांनी स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 4 पंडिता रमाबाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, उच्च दर्जाचे लोखंड म्हणजे स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? उच्च दर्जाचा लोखंड म्हणजे स्टील निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 मॅग्नीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲनेमिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता हरित ग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिपिटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी मालवेयर अथवा व्हायरस नाही? खालीलपैकी मालवेयर अथवा व्हायरस नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कीबोर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? कल्पवृक्ष या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16,
चोरीचोरा घटनेने डॅशडॅशे आंदोलन संपुष्टात आले. चोरीचोरा घटनेने डॅशडॅशे आंदोलन संपुष्टात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 असहकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर B.R. आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 BSF हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅशडॅशला पुरवठा करते. नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅशडॅशला पुरवठा करते. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य सहकारी बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही? पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षका नियुक्ती डॅशडॅश कडून होते. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती डॅशडॅश कडून होते. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 पुरंदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 फ्लेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅशडॅश होय. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅशडॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधीचं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 SRPFची स्थापना दिवस कोणता? SRPFचा स्थापना दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 6 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 क्योटो करार हा डॅशडॅशशी संबंधित आहे. क्योटो करार हा डॅशडॅशशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रात डॅशडॅश या शहरात पोलीस आयुक्तालय नाही. महाराष्ट्रात डॅशडॅश शहरात पोलीस आयुक्तालय नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जागतिक चिमणी दिवस कोणता? जागतिक चिमणी दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वतंत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा डॅशडॅशशी संबंधित होता. चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा लढा डॅशडॅशशी संबंधित होता. तर ऑप्शन क्रमांक 4 नीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला डॅशडॅश असे म्हणतात. अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपांमध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला डॅशडॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 नत्रीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शब्दांच्या जाती एकूण डॅशडॅश आहेत. शब्दांच्या जाती एकूण डॅशडॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रॅली कमिशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ढाका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 डावीकडून उजवीकडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 संयुक्त स्वर म्हणजे काय? संयुक्त स्वर म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक
3 दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 44 पहा. सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दात दाखवितात? सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवितात? तर ऑप्शन क्रमांक 3 डरकाळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा म्हणजे डॅश डॅश होय. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 स्थितीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. पहिली ICC वर्ल्ड कप 2020 क्रिकेट स्पर्धा पुरुष खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? पहिली ICC वर्ल्ड कप 2020 क्रिकेट स्पर्धा पुरुष खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा. खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला. मानवी शरीरा हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 1 अस्थिबंध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. सन 2017चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचे विजेते कोण? सन 2017चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचे विजेते कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 अभिजित कटके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा. बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराग बासू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाचे परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोलंबो श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वा. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 फिल्टन यंग कमिशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्सोवा अंधेरी घाटकोपर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 डॅश डॅश यांनी कॉमनवेल्थ गेम 2018 मध्ये भारतासाठी डॅश यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 गुरुराजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सन 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांना डॅश या काव्यसंग्रहाला मिळाला? सन 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांना डॅश या कविता संग्रहाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बोलावे ते आम्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील डॅश डॅश वा जिल्हा आहे? पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील डॅश डॅश वा जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 38 आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 पालघर जिल्ह्यास डॅश डॅश या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? पालघर जिल्ह्यास डॅश डॅश या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सत्तेची त्या गव्हर्नरने बंद केली? सत्तेची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड माउंटबॅटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकशाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहेत? लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतात सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारतात सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 गीतांजली संग्रहाचे कवी कोण?
गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय अवकाश संशोधन संस्था कुठे आहे? भारतीय अवकाश संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बंगळूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणते? भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 परमवीर चक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आनंदवंद ही कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? आनंदवंद ही कुष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूयॉर्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लीप वर्षात वर्षाचे किती दिवस असतात? लीप वर्षात वर्षाचे किती दिवस असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 366 हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 23 धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात येथे डॅश डॅश विमानाचा कारखाना येथे डॅश डॅश विमानाचा कारखाना आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओझर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भोपाळमध्ये झालेली विषारू वायू दुर्घटना कोणत्या विषारू वायूच्या गळतीमुळे झाली होती? भोपाळमध्ये झालेली विषारू वायू दुर्घटना कोणत्या विषारू वायूच्या गळतीमुळे झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 मिथाईल सायनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 1 एम्पियर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत? भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 जनरल एफ मानेकशा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 झारखंड या राज्याची राजधानी कोणती? झारखंड या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 रांची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सनी डेज या पुस्तकाचा लेखक कोण आहे? सनी डेज या पुस्तकाचा लेखक कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुनील गावस्कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतातील राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 26/1/1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे? मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कॉमनवेल्थ गेम्स 2018 हे कोणत्या देशात झाले? कॉमनवेल्थ गेम्स 2018 हे कोणत्या देशात झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ऑस्कर 2018चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळाला? ऑस्कर 2018चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 द शेप ऑफ वॉटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिरोंचा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी पेपर मिल आहे. गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी पेपर मिल आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आष्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पंडुम हा कशाचा प्रकार आहे? पंडुम हा कशाचा प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी वाडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केले जाते? गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरा वडसा या जिल्ह्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3
इटिया डोह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे? गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 व्यसनमुक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1965 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणारे देशाचे नाव काय? सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणारे देशाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 91 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? 91 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 2 बडोदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात? फयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 रविवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शक्तिकांत दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 2018 साली भारतरत्न सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला? 2018 साली भारतरत्न सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते? तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर मध्यवर्ती कारागृह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मगरीसाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील डॅशडॅश तालुक्यात आहे. मगरीसाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील डॅशडॅश तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 भद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर याची उंची किती? अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर याची उंची किती? तर ऑप्शन क्रमांक 2 1646 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रात हिमरू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते? महाराष्ट्रात हिमरू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रातून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? महाराष्ट्रातून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 हजीरा कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतातील विक्रम हे सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात डॅशडॅश येथे आहे. भारतातील विक्रम हे सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील डॅशडॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 1949 साली भारतातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील डॅशडॅश या ठिकाणी सुरू झाला. 1949 साली भारतातील पहिला साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील डॅशडॅश या ठिकाणी सुरू झाला. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रवर आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 चंद्रपूर जिल्ह्यातील डॅशडॅश येथे कागद गिरण्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील डॅशडॅश येथे कागद गिरण्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 बल्लारपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्र खनिज संपन्न राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे डॅशडॅश इतकेच आहे. महाराष्ट्र खनिज संपन्न क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे डॅशडॅश इतकेच आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 19% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 चंद्रपूर जिल्ह्यातील या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 भद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 1854 साली भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? 1854 साली भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मार्च 2010 अखेर महाराष्ट्रात प्रत्येक धारकामागे
क्षेत्राची टक्केवारी डॅश डॅश हेक्टरी इतकी आहे. मार्च 2010 अखेर महाराष्ट्रात प्रत्येक धारका क्षेत्राची टक्केवारी डॅश डॅश हेक्टरी इतकी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 1.65 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅश डॅश या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणामाळचे पठार म्हणतात. डॅश या जिल्ह्यात सातपुडा पर्वतांच्या रांगांना तोरणामाळचे पठार असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रात भीमा व नद्यांची खोरी डॅश डोंगररांगामुळे वेगळी झाली आहेत. महाराष्ट्रात भीमा व कृष्णा नद्यांची खोरी डॅश डॅश डोंगररांगांमुळे वेगळी झाली आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 प्राणहिता नदी ही डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे. प्राणहिता नदी ही डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा व वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रात डॅश डॅश या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. महाराष्ट्रात डॅश डॅश या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 1 अंबोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात डॅश डॅश हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात डॅश डॅश हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यात केळी या फळा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात केळी या फळा पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गडचिरोली जिल्ह्यातील डॅश डॅश येथील लोहखानी प्रसिद्ध आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील डॅश डॅश येथील लोहखानी प्रसिद्ध आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 देऊळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 बल्लारपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते. महाराष्ट्रातील डॅश डॅश या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 तिल्लारी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तिल्लारी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मार्च 1999 मध्ये नॉर्वे जीवन तंत्र वापरून लेक टायपिंगचा यशस्वी प्रयोग राज्यातील कोणत्या धरण प्रकल्पात राबविला गेला होता? मार्च 1999 मध्ये नॉर्वेजियन यंत्र वापरून लोक टायपिंगचा यशस्वी प्रयोग राज्यातील कोणत्या धरण प्रकल्पात राबविला गेला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1956 मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले होते. 1956 मध्ये तुर्भे येथील अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास डॅश डॅश या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले. तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पवन ऊर्जा निर्मिती डॅश डॅश या राज्यानंतर महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. पवन ऊर्जा निर्मितीत डॅश डॅश या राज्यानंतर महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 2
तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, डॅश या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. डॅश या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, नाशिक जिल्ह्यात डॅश येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे. नाशिक जिल्ह्यात डॅश येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ओझर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, नाशिकहून मुंबईला जाताना डॅश हा घाट लागतो. नाशिकहून मुंबई जाताना डॅश हा घाट लागतो. तर ऑप्शन क्रमांक 1 थळघाट कासारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, उष्ण कटिबंधीय आंध्र पानझडी वनांमध्ये डॅश हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो. उष्ण कटिबंधीय आंध्र पानझडी वनामध्ये डॅश हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो. तर ऑप्शन क्रमांक 1 सागवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते. तर ऑप्शन क्रमांक 3 ताडोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारतातील सर्वाधिक 100% साक्षरता असणारा राज्य कोणते. भारतातील सर्वाधिक 100% साक्षरता असणारा राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, 2011 या वर्षात भारतात कितवी जनगणना पार पडली. 2011 वर्षात भारतात कितवी जनगणना पार पडली. तर ऑप्शन क्रमांक 2 15वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, भारतात डॅश या वर्षापासून दर 10 वर्षांनी नियमितपणे जनगणना पार पडली जाते. भारतात डॅश या वर्षापासून दर 10 वर्षांनी नियमितपणे जनगणना पार पडली जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 1881 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, 2011च्या 15व्या जनगणनेच्या अंतरिम अहवालानुसार भारतातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे. 2011च्या 15व्या जनगणनेच्या अंतरिम अहवालानुसार भारतातील स्त्री पुरुष प्रमाण किती आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 943 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील डॅश या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्येची नोंद झालेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील डॅश या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्येची नोंद झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील डॅश या राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येची नोंद झाली. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील डॅश या राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येची नोंद झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, भारतातील डॅश या राज्यात विभाजनातून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण झाले आहे. भारतातील डॅश या राज्याच्या विभाजनातून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, 15 नोव्हेंबर 2000 रोजी निर्माण झालेला भारतातील 28वे राज्य कोणते. 15 नोव्हेंबर 2000 रोजी निर्माण झालेला भारतातील 28वे राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते. तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, कावर्ती ही खालीलपैकी कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. कावर्ती हे खालीलपैकी कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर 2 घटक राज्य व एक केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर 2 घटक राज्य व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 चंदीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न
क्रमांक 49 डॅश डॅश हा भारतातील अर्वाचीन म्हणजे तरुणवली पर्वत म्हणजेच घड्यांचा पर्वत आहे. डॅश या भारतातील अर्वाचीन म्हणजेच तरुणवली पर्वत म्हणजेच घड्यांचा पर्वत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डॅश डॅश हा भारतातील प्राचीनवली पर्वत म्हणजेच अवशिष्ट पर्वत गणला जातो. डॅश डॅश हा भारतातील प्राचीन पर्वत म्हणजेच अवशिष्ट पर्वत गणला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल.